इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य। श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपल्या संसाराची जबाबदारी आपण घेतो आणि हसत हसत पारही पाडत असतो. पण आपण दुसऱ्याच्याही उपयोगी पडावं असं आपल्याला नेहमीच वाटत असतं, पण मार्ग मिळत नाही. पण खरं सांगू का, इच्छा असली की मार्ग हा मिळतोच. असाच एक मार्ग शोधून समाजाला उपयोग होईल असं कार्य करणं आणि ते यशस्वीपणे पुढे नेणं ही काही सोपी गोष्ट नाही. अशीच एक सांज सोबत नावाची चिपळूणमध्ये संस्था आहे आणि आसपासच्या गावात ही संस्था काम करते. आज त्याच संस्थेच्या कार्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही बोलावलंय या संस्थेचे संस्थापक सदस्य पराग वडके यांना. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आत्ताच मी असं म्हटलं की आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतच असतो. मनात खूप इच्छा असते की आपण समाजासाठी काहीतरी करावं, पण बऱ्याचदा ह्या सगळ्या पोकळ गप्पा निघतात आणि आपण इच्छा असूनही करत नाही, कारण मार्ग मिळत नाही आपल्याला त्यासाठी. बरोबर. तर आज तुम्ही या सांज सोबत या संस्थेचं काम करताय आणि ही संकल्पना नेमकी काय आहे ती आम्हाला जाणून घ्यायची. तुम्ही आता बोलताना जे म्हणालात की बऱ्याच वेळेला इच्छा असते आणि आपण करू शकत नाही, तर तीच लाईन ह्या संस्थेची जी मी पकडतो. 2016 साली एक दिवस मी आणि माझी पत्नी चिपळूणमधील एक हॉटेल आहे DBJ कॉलेज समोर, त्या गल्लीतून जात होतो. संध्याकाळी 7ची वेळ आणि एक वृद्धा साधारण 75 वयाची, पूर्णपणे कुबड आलेली आणि दमून अशी बसलेली होती. तर आम्हाला प्रश्न पडला की नेमकं झालंय काय. आम्ही गाडी थांबवली. आजी का थांबलायत, काय झालंय. नाही बाबा दमले मी, ती तिच्या भाषेत आपली सांगत होती. कुठे गेला होता. ते नाही बाबा मार्कंडीतून आले. मार्कंडी एक भाग आहे चिपळूणमध्ये, तिथे काम करते मी. कसलं काम करतात. तर धुणी भांडी करते. मग आता कुठे निघालाय. नाही घरी निघाले. घर कुठे आहे. तर रावतळ्याच्या इथलं आहे. असं रावतळे एक विंध्यवासिनी मंदिर तिथे. तर मी बोललो मग रिक्षान जायचं, एवढा दमलायत तर. मग मध्यमवर्गीय पटकन बोलून गेलो. ती बोलली बाबा रिक्षाला कुठून पैसे आणू, 100 रुपये घेईल. मग मला खजील झाल्यासारखं वाटलं. मग बोललो मी सोडतो. मग मिसेसला बोललो की तू बस, मी पटकन आलो आणि मग तिला सोडून आलो. आणि जाता जाता त्या बाईकवरती तिला काही 2-3 प्रश्न विचारले. तर असं लक्षात आलं ती साधारण मार्कंडी भागामध्ये, तिचं घर आणि मार्कंडी भाग 2 ते 3 किलोमीटर अंतर आहे. तिथे ती रोज सकाळी चालत जायची. त्या 3 किलोमीटरला तिला रोज चालायला साधारण 1.5 तास लागायचा, कारण ती हळूहळू चालायची, दमत जायची. तिला हृदयाचा त्रास होता आणि तिने एक गुलाबी डबी दाखवली औषधाची की जे हृदय विकारग्रस्त त्यांना ती लागतात. ती बोलते नाही बाबा ह्याचा 1000 रुपये खर्च येतो दर महिना आणि त्याच्याकरता मला काम करावे लागतात. मी बोललो किती पैसे मिळतात. तर बोलली 1,500 रुपये. ओके. आणि मी बोललो किती देतात तुम्हाला लोक भांडी घासताना वगैरे. तर म्हणले कोण 150 देतो, कोण 50 देतो, कोण 200 देतो. आणि मग वेळेवर देतात का असा माझा पुढचा प्रश्न होता. नाही बाबा 3-3 महिने थकवतात. तरी पण मग मी बोललो काम सोडत नाही का. असं नाही बाबा मग काम मिळते कुठं, मी हळूहळू काम करते ना. म्हणजे तिला 4 भांडी असली ना तरी 2 तास लागायचे धुवायला, तिला दम लागायचा. म्हणजे मग माझ्या लक्षात आलं हिचा सगळा संघर्ष चालू आहे तो तिच्या महिन्याची औषधं आणि आपलं चालावं. आणि मी तिला हळूच एक प्रश्न केला, मग तुला घरात कोण नाही देत काय. तर बोलली नाही घरात मला मुलगा आहे पण ते वेगळा राहतो, सुन्नी मुलगा, आणि मी एकटी वेगळी राहते. ते पण असेच काम करतो हमालीची वगैरे. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा तिचा संघर्ष चालू आहे, त्या औषधासाठी आहे प्लस पोटासाठी आहे. आणि त्याच वेळेला साधारण 2016च्या दरम्यान जस्ट एक भारतातली एक फेज चेंज झाली होती आणि देशभक्ती हा शब्द प्रचंड पॉप्युलर झाला होता. आणि लोकांच्या मनामध्ये काय देशभक्ती म्हणजे काय, लढायचं कन्सेप्ट वेगवेगळे डेव्हलप होत होते. तर सहज एक फेसबुकवरती मी त्या आजीचा लेख टाकला आणि त्या लेखाचा पोस्टचा एंड करताना फक्त असं म्हटलं की देशभक्ती म्हणजे बॉर्डरवर उभे राहून बंदुका मारणं असं नाहीये. तर देशाची कुठली एक समस्या घ्यायची, ती समस्या आपल्या परीनं आपल्याला सॉल्व्ह करता येते का बघायची, त्याला सोल्युशन द्यायचं काहीतरी. कारण सर्वच समस्या तुम्ही देशाची यंत्रणा येईल आणि मग करेल. म्हणजे तुमच्या समोर कचरा पडलाय पाण्याची बॉटल आणि मग देशातला मग नगर परिषद नावाचा कर्मचारी येईल, मग ती पाणी बॉटल उचलेल आणि निघून जाईल असं नाही. आपल्याला सहज दिसते कचराकुंडी समोर आहे, तर आपण ह्या समस्या काय आहे. मग लक्षात आलं की ह्यांचा सगळा संघर्ष अन्नासाठी पण आहे. आपण ह्या वृद्धांच्या साठी एक जी समस्या आहे अन्नधान्य ती आपण
उचलूया बर. आणि त्याचा जो काही खर्च येईल तो आपण निवडायचा. आणि अशा पद्धतीनं आम्ही हा एक कन्सेप्ट डेव्हलप झाला, तो मांडला. मग बोलले चला आपण मग करूया. कारण ते साधारण संपूर्ण देशभक्तीचं वातावरण होतं त्या दरम्यान. मग करूया. तर मग आता मी पोस्ट टाकले म्हटल्यावरती काही इलाज नव्हता. त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, आपण संध्याकाळी 5 वाजता हॉटेल तिथे भेटूया. आणि साधारण एक आम्ही 8 ते 10 जण भेटलो, समविचारी एकत्र आलो आणि मग तो कन्सेप्ट डेव्हलप झाला. आणि ह्या पद्धतीनं सांस सोबत 2016 साली हॉटेलमध्ये आम्ही स्थापना केली कन्सेप्टची. खूप छान आहे. खरं तर ही समस्या आहे ती जाणून घेऊन त्याच्यावर काहीतरी करूया, हेच मी मगाशी म्हटलं असं की इच्छा तिथे मार्ग, हे तुमच्यासाठी झालं. मला असं सांगा की सर, हे सगळं सहज घडलेली गोष्ट, खरं तर एक दिवसात ती आपण विसरूनही गेलो असतो, पण ती तुम्ही पुढे नेली, तुम्हाला समविचारी लोक मिळाले आणि पुढे गेलं. पण कुठलीही गोष्ट करताना पैसा लागतो, त्याशिवाय तुम्ही काम करू शकत नाही, इच्छा कितीही असली तरी. तर फंडिंग हा एक खूप महत्वाचा विषय असतो असं जेव्हा काम करतो तेव्हा. कसं काय झालं हे? बरोबर आहे. हा फंडिंग महत्वाचा प्रश्न असतो. आता आमच्याकडे काय झालं, त्यावेळेला कोण वृद्धच नव्हते, ही एकच वृद्ध होती आणि आम्ही होते 10-12 जण. त्याच्यामुळे एक साधारण 2016 साली एका माणसाचा किराणा माल सर्व अगदी आम्ही काडेपेटी पासून देतो त्याच्यामध्ये, तो साधारण एक 800 रुपयामध्ये येत होता. त्यामुळे मग ठरलं की आपण खिशातले 200-200 काढू. पण नंतर असं झालं की आम्ही ज्या वेळेला ह्याच्यात रजिस्ट्रेशन वगैरे यामध्ये उतरायला सुरुवात केली, त्यावेळेला लक्षात आलं की ही एकच वृद्धा चिपळूणमध्ये नाहीये. तर चिपळूणमध्ये 75च्या वरचे वयोगट असणारे बरेच वृद्ध निराधार रोज कामासाठी येतात, कोणाची धुणी भांडी करतात किंवा इतर मुलं सांभाळणं वगैरे, आणि ते 20-25 किलोमीटर गावातून येतात. म्हणजे त्यांची दिवसाची कमाई समजा 50 रुपये असेल तर त्यातले पुन्हा घरी जाण्याकरता 30 रुपये गेलेले असतात. आणि हा सगळा संघर्ष जो चालू आहे तो अन्नधान्य करता. आणि मग आम्ही वृद्ध शोधायला सुरुवात केली आणि लक्षात असं आलं की वृद्ध प्रचंड संख्येने आहेत, आपण अपुरे पडणार आहोत. आणि मग पहिले 5 वृद्ध आले, मग वृद्ध वाढत गेले, असे वृद्ध आमचे 125 पर्यंत गेले. आणि मग प्रश्न आला फंड कसा तयार करायचा. मग आम्ही नवीन एक कन्सेप्ट डेव्हलप केला. पुन्हा एकदा आम्ही सांगितलं, पुन्हा फेसबुकवरतीच आम्ही आवाहन केलं की आपण देशभक्तीची RD सुरू करतोय. तुमचा पगार 6,000 आहे, मी शाळेत शिपाई आहे, तुला देशासाठी काहीतरी करावं असं वाटतंय, तुला वेळ मिळत नाहीये, ठीक आहे, काय हरकत नाही, तुला किती शक्य आहे पगारातून द्यायला? मला दर महिना 50 रुपये शक्य आहे. मग तो 50 रुपये द्यायला लागला, कोणी 100 रुपये द्यायला लागला, कोणी 2,000 रुपये द्यायला लागला, कोणी 3 वृद्ध दत्तक घेतले. म्हणजे आता अमेरिका, ऑस्ट्रेलियातून काही जण डायरेक्ट 3 वृद्ध दत्तक घेतात. साधारण आम्हाला सध्याच्या काळात 1200 रुपये खर्च येतो एका वृद्धाला सगळं द्यायचं. त्या सामानामध्ये आमचं अगदी हळद, त्याच्यानंतर पोहे पासून काडेपेटी पासून सगळे पदार्थ असतात. तर 1200 रुपये साधारण खर्च येतो. मग कोणी 1 वृद्ध दत्तक घेतो, कोण 500 रुपये पाठवतो. असे कुठलंही लिमिट नाही घेतलंय की तुम्हाला सभासद व्हायचं म्हटल्यावरती काही आपल्याला 500 रुपये द्यायचे वगैरे, असं काही बंधन नाही. तुला वाटलं, काही जणांच्या आयुष्यात समस्या येतात. आता कोरोना काळामध्ये प्रचंड समस्या आल्या होत्या, काही जणांनी बंद केलं, काही जणांनी चालू ठेवलं होतं, तर मग परत ते चालू करतात. हे करताना आमच्याकडे पैसा यायला लागला. पैसा यायला लागला असताना आम्हाला एक भविष्यातली शंका भेडसावायला लागली की पैसे येत आहेत पण अचानक बंद झाले तर काय. मग आम्ही काय केलं, बफर कन्सेप्ट डेव्हलप केला पुन्हा. म्हणजे काय, 100 रुपये आले तर 30 रुपये बफर ठेवायचे आणि 70 रुपयेच खर्च करायचे, जेणेकरून कोणाच्या अडी अडचणी आल्या, कोणी सभासद बंद झाले किंवा काही झालं तर वृद्धांचं जे सुरू केलेलं आहे ते थांबता कामा नये. मग अशी बफर आम्ही बाजूला काढायला लागल्यावरती 2016 पासून आता 2025 पर्यंत आमची जवळजवळ 40 लाखाची FD झालेली आहे. एवढा लोकांनी प्रचंड हे दिलेलं आहे. साधारण 400-450 रुपयापासून ते 2,000-3,000 रुपये देणारी लोक आहेत, 450. आणि हे 450 लोक आमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपमधून आम्ही कनेक्टेड आहोत. आणि तुमचा एक प्रश्न होता फंडिंग कसं. आता फंडिंग एका वेळेला जमा होऊ शकतं किंवा 2 महिने लोक देतील, पण 7 वर्षात फंडिंगला कधी प्रॉब्लेम का नाही आला, याच्या मागे अजून एक कारण होतं. सांसोबत ही एकमेव संस्था आहे जी दरमहा आलेल्या पैशाचा हिशोब त्या व्हॉट्सअप ग्रुपला पब्लिश करते. आमच्या अकाउंटचं जे आहे त्या स्टेटमेंट पोस्ट करते गेल्या 6 महिन्याचं. आणि आम्ही एक एक्सेल शीट पोस्ट करतो पुन्हा त्या ग्रुपवर, ज्याच्यात 2016च्या पहिल्या वितरणापासूनचे खर्च आणि आवक जावक ही अख्खी एक्सेल शीट आहे. मग त्याच्यात तुम्हाला प्रत्येक वर्षाची एक्सेल शीट पाहायला मिळते.
त्याच्यामुळे लोकांचा विश्वास वाटायला लागला, मी जो पारदर्शकता पैसा आहे. देतोय तो मला समोर दिसतोय. त्यामुळे फंडिंग आमचं कधी थांबलंच नाही. कुठची अडीअडचण सांगा, म्हणजे आता आम्ही दिवाळीला एक काही 2 वस्त्र देतो, नवीन वस्त्र वगैरे. बरोबर. साधारण दिवाळीचा खर्च पर वृद्ध आमचा 1-2-2.5 हजार पर्यंत जातो. आम्ही जस्ट 10 वाजता सूचना टाकायची अवकाश, 11 वाजता 1 तासामध्ये आमचा 2-2 लाख, 3 लाख, 4 लाख असा फंड पूर्ण झालेला असतो. बरं. त्याच्यामुळे फंड हा आमच्याकडे प्रश्न नाही येत. त्यामुळे ज्या काही संस्था अशा पद्धतीनं काम करतात आणि त्यांना फंडिंगचा प्रश्न असेल, तर या माध्यमातून मी असं पण सांगू इच्छितो की तुम्ही पारदर्शकता ठेवा आणि तुमचा पैसा कुठे जातोय हे लोकांना सांगत राहा. आपल्या इथे प्रचंड लोक उत्सुक आहेत अशा संस्थांना मदत करायला. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणालात ते खरं आहे की पारदर्शकता ठेवली की काम करणं पण सोपं होतं. बरोबर. त्याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी नसतातच. बरोबर. फक्त तुमचा जो उद्देश आहे की त्यांना मदत करणं हाच एवढंच राहतं ते. आता तुम्ही असं म्हणालात की एक वृद्धा तुम्हाला मिळाली आणि मग अनेक वृद्ध कळत गेले. नेमके हे सगळे गरजू लोक ह्यांना तुम्ही कसं शोधलं, कसं तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात? बरोबर आहे. आमच्याकडे 2016 साली वृद्ध शोधायचे कसे हा प्रश्न होता. मग सुरुवात आम्ही काय केली, चला आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊ आणि संजय गांधी निराधार योजना जी असते त्यांची यादी मिळवू. आणि मग ती यादी आम्ही मिळवली आणि पहिल्यांदा वालोपे नावाचं जे गाव आहे चिपळूणपासून, तिथे आम्हाला 5 वृद्ध मिळाले आणि मग आम्हाला एक दिशा मिळाली की असे हे मिळतात. आणि मग ते 5 वृद्ध मिळवताना आमचा पुन्हा बराचसा काही स्टडी पण झाला. याच्यात आम्हाला एक शंका भेडसावायला लागली की ज्युनियन लोक येतील का, म्हणजे आपण जे पैसे लोकांकडून आपल्या विश्वासावर आपल्याला कधीही न पाहिलेली लोक, म्हणजे इव्हन आम्ही जे 450 लोक आहोत एकमेकाला कधीही पाहिलेलं नाही, फेसबुकवरूनच आम्ही कनेक्ट झालेलो आहोत जे डोनर आहेत ते, आणि नुसतं नाव माहिती आहे की ही व्यक्ती असं करते. अशा लोकांची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि मग याच्यात फसवणूक आपल्याकडून होता कामा नये. मग आम्ही काही क्रायटेरिया तयार केले की नाव आलं आपल्याकडे तर त्यांचं आम्ही पासबुक बघायचो, त्यांचं रेशनमध्ये काय काय मिळतं, तांदूळ मिळतात का नाही मिळत, त्यानंतर खरोखर ह्यांचं कोणी नाहीये ना, आणि 4-5 आडवे तिडवे थोडेसे प्रश्न विचारायचे, म्हणजे फसवे प्रश्न, खात्री. आणि मग असे एक एक वृद्ध वाढत गेले. आता आमची कंडिशन अशी आहे की 25 वृद्ध आमच्याकडे वेटिंग वरती आहे अजून. आणि आमचा तो बफर अट असल्यामुळे आम्ही उगाच आपले वृद्ध येत आहेत आणि वाढवत राहा असं करत नाही. त्यामुळे असे वृद्ध आता आमचे साधारण 125 पर्यंत गेले होते आणि त्याच्यातले मृत्यू होत असतात, कारण आमच्याकडे वृद्ध येतात तेच 80-85 अशा वयाची येतात, त्यामुळे मृत्यू होत असतात. आता 25 जण जे वेटिंगला आहेत ते सुद्धा लवकरच आम्ही वेटिंग लिस्ट पूर्ण करू आणि मग नवीन वेटिंग लिस्ट घेऊ. अरे वा. म्हणजे थोडक्यात ऑडिटेड टाईप आमची ती एक चाळणी असते आणि त्याच्यातून ही लोक येतात. छान छान. खरंच या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की ही लोक शोधल्यानंतर खरंच ते गरजू आहेत का हेही बघणं तितकंच महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणालात की एक 400-450 लोक म्हणजे डोनर सकट असे आहेत. नेमके किती कार्यकर्ते ह्याच्यासाठी काम करता तुम्ही? आता याच्यामध्ये साधारण 2 फळे आहेत आमच्या. एक डोनर जे 450 पर्यंत डोनर आहेत, मग नियमित डोनर त्यातले 200-250 असतील, काही डोनर मध्येच दिवाळीला पाठवतात वगैरे. बरोबर. आणि प्रत्यक्ष काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते साधारण एक 40 आहेत. आता आम्ही कसं केलंय की आता साधारण एक 80 वगैरे वृद्ध आमच्याकडे आहेत, त्यांचं वितरण जे आहे, चिपळूण जर सेंटर पकडलं, चिपळूण एसटी स्टँड, तर त्याचा परीख 40 किलोमीटर पकडला. बरोबर. तर गावातून वगैरे आहेत, एखाद्या गावात 2 आहेत, एखाद्या गावात 3 आहेत. आता माझ्याकडे चिपळूण पासूनचं तिवरे तिवडी गाव आहे, ते चिपळूण पासून साधारण 40 किलोमीटर आहे, तिथे वृद्ध आहेत. तर आम्ही दर महिन्याच्या साधारण दुसऱ्या शनिवार रविवार वितरण करतो. त्याच्या अगोदर आमची ही तयारी असते आणि ते काही गोष्टी स्वस्त पडाव्या म्हणून आम्ही होलसेलला आम्ही उचलतो, म्हणजे काय बेसन किंवा डाळी, आणि ते आमच्या इथे अभयंतरकर म्हणून आहेत, ते पॅकिंग करतात. आणि हे सगळं सामान शनिवारी सकाळी रेडी होतं आणि पिशव्या तयार आहेत, घेऊन जाव्या अशा सूचना केल्या जातात. मग हे 40 जण जे आहेत ते 40 जण त्यांच्या वेळेनुसार त्या पिशव्या उचलतात. मग माझ्याकडे साधारण तिवरे तेवढीच्या 6 पिशव्या आहेत, तर मी असतो कराडला, मग मी तो दुसरा शनिवार काही करून चिपळूणला असेल याची काळजी घेतो आणि त्या पिशव्या उचलतात आणि मग आपापल्या सोयीनुसार लोक वितरण करतात. अशी ती साधारण कार्यप्रणाली चालते कार्यकर्त्यांची. डोनर डोनेशन देत असतात आणि ही एक कार्यप्रणाली आहे. त्याच्यामध्ये किराणा माल पॅकिंग आहे, त्याच्यानंतर काही अडीअडचणी आल्या मग त्याच्यावरची सोल्युशन काढणं, याच्यावर कमिटी आमचा
वेळोवेळी निर्णय घेत असते. मस्त, खूप चांगलं आहे हे काम तुमचं. मला असं सांगा की हे सगळं करताना तुम्हाला अनुभव पण खूप येत असतील. बरोबर. काही अनुभव आमच्याशी शेअर करा. अनुभव असे येतात म्हणजे तुम्हाला विश्वास वाटणार नाही की आपल्या भारतामध्ये अजून एक वेगळा भारत आहे. जो वेगळा भारत आहे त्या भारताबद्दल कोणालाच काहीच माहीत नाही आहे. ज्या वेळेला आम्ही प्रत्यक्ष शहरी माणसं हे काम करायला लागलो त्यावेळेला लक्षात आलं की हा वेगळ्या भारताच्या समस्या वेगळ्या आहेत. म्हणजे कसं, आता आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, आजीचं नाव घ्यायचं होतं म्हणून आम्ही 4-5 जण गेलो तिथे. तर तिथे लक्षात आलं हाका मारतोय, ती आजी बाहेर यायलाच तयार होईना. बरं. मग आम्हाला प्रश्न पडला, अरे एवढं नाव दिलंय आणि ती आजी एवढी काय हे करते. तर तेवढ्यात मग आम्ही हाका मारतोय, दार ठोठावतोय, तर एक साधारण अर्ध्या पाऊण तासानं शेजारचा एक माणूस आला. तो बोलला, हो ती दुपारशिवाय बाहेर नाही पडायची. मग आम्ही बोललो का हो? अहो नाही, तिच्याकडे एकच साडी आहे, ती रोज धुते, ती वाळली की मग ती बाहेर येते. ही अशी एक वृद्धा. एका वृद्धेच्या इथे गेलो तर तिचं अख्खं घर असं ओसाड पद्धतीचं होतं. किचनमध्ये डोकावलं. किचन म्हणजे तिचं त्याच एका घरातला एक कोपरा. तिथे मोजून 4 बरण्या होत्या. 4 बरण्याला एका बरणीला तळात थोडीशी हळद, थोडंसं तिखट होतं आणि थोडंसं मीठ होतं. त्या बरणीला गेल्या 6-7 महिन्यात हात लावलेला नाही हे कळत होतं आणि चुलीवरती भात रटरटत होता आणि काहीतरी पाला टाकला होता. मग लक्षात आलं तिच्याशी बोलताना की कुठला खाण्यायोग्य बाहेर पाला जो दिसेल, काही असू शकेल, तो ते टाकतात, थोडंसं किंचित मीठ टाकतात आणि तो तांदूळ ते खातात. बापरे. असं एका ठिकाणी अनुभव आला. एका ठिकाणी अनुभव आला की 20 वर्षापूर्वी मुलगा जो सोडून गेला पण 20 वर्षात फिरकलेलाच नाही आणि नवरा बायकोच राहत होते वृद्ध आणि तो वृद्ध अबोल झाला होता मुलगा न आल्यामुळे आणि बिचारा असा कुठेतरी जी त्यांच्या घराकडे जंगलातून वाट यायची तिकडे पाहत असायचा. आणि ती मग सांगत होती की अहो हे असेच आहेत, तो मुलगा येईल करत असतात, अमुक तमुक, आम्ही गावकऱ्यांतर्फे त्याला निरोप पाठवले, तो मुलगा यायलाच तयार नाही. तर आमच्याकडे असे पण वृद्ध आहेत की ज्यांना सोडून दिलेलं आहे मुलांनी आणि काही वृद्ध असे आहेत की मुली गरीबागरीच दिलेल्या, त्याच्यामुळे त्या काही करू शकत नाही. असे पण वृद्ध आमच्याकडे असतात. आमच्याकडे एक वृद्ध अशी होती, म्हणजे आम्ही काय करायचो, कधी कधी अपवाद म्हणून पण काही घेतो. तिची मुलगी पूर्ण ढोपरातून पाय काहीच नाही आणि त्या मुलीचं सगळं करायचं आणि अशा वृद्धीला पण आम्ही हे केलं होतं. म्हणजे हे असे वेगवेगळे वृद्ध आहेत. म्हणजे तुम्ही ती भयानक चित्र आहे की ज्या वेळेला तुम्ही बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की खरोखर एक वेगळा भारत आहे. इव्हन काही वृद्धांकडे मतदान पत्र नाही, आधारपत्र नाही, कारण ज्या नोटिसा येतात आधारपत्र अपडेट करा, आपण लगेच 2 दिवस रजा टाकून तहसीलदार कार्यालयात जाऊन बाई ते आपल्याला काही अडचण नाही आली पाहिजे, कारण आपल्याकडे तो व्हॉट्सअपमधून माहिती येत असते, सोशल मीडियामधून येत असते, वृत्तपत्रातून येत असते. त्या गावातल्या आजीकडे कोण नेणार ती सूचना? रेशन कार्ड अपडेट करा. आता रेशन कार्डवर अंगठा लागणार, तुमचं पंचिंग झाल्याशिवाय रेशन तुम्हाला मिळणार नाही. कोण त्या वृद्धेला ते देणार आहे? पण ह्या ज्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच वृद्ध आम्हाला असे भेटले ज्यांचं रेशन बंद झालेलं आहे कारण अपडेटच केलेलं नाही. एका वेळेला तर असा प्रसंग आला होता की आमचं कमिटीचं असं बोलणं चालू होतं की यांना रेशन कार्डवरती 25-25 किलो बघा तांदूळ मिळायचा. तर आमचा असंच कमिटीमध्ये विषय झाला, 25 किलो तांदूळ मिळतो, मग आपण उगाच तांदूळ आपल्या ह्याच्यात का टाकतोय? त्यावेळेला आमच्याशी कनेक्टेड असणारा एक कार्यकर्ता म्हणाला, अहो तांदूळ बंद करू नका. आम्ही बोललो का नका करू? तो म्हणतो, अहो कधी कधी तो 2 रुपये किलोचा तांदूळ घ्यायला त्यांच्याकडे 2 रुपये पण नसतात. हो तुम्ही हे बंद करायला सोपं आहे पण ते 2 रुपये पण नसतात, त्यामुळे तुम्ही बंद करू नका. तर आम्हाला एवढं तो शॉक बसला आणि मग आम्ही ठरवलं, आम्ही परत अपडेट केला आमचं क्रायटेरिया की रेशन कार्डवर तांदूळ असेल तरी काही जणांना आम्ही देतो खरोखर ज्या जेन्युइन आहेत ते, की जेणेकरून तिचा जो तांदूळ, कारण तुम्हाला मगाशी मी सांगितलं की तेच खाणं आहे त्यांचं आणि तेच आम्ही बंद केलं. मग सिच्युएशन अशी आहे गावागावात. बापरे. की लोकांना माहीतच नाहीये. खूप म्हणजे हे कल्पनेच्या बाहेर आहे सगळं. बरोबर. आणि आपल्याला आपण म्हणतो गरिबी पण इतकी भीषण गरिबी आहे आपल्याकडे. आणि कोकणामधलं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागे तुम्ही अहवाल आला होता, एकही भिकारी नाही. तर ही जी लोक आहेत ही मानी आहेत, ही एकेकाळी सुबत्ता उपभोगलेली लोक आहेत, पण काळाच्या ओघामध्ये त्यांचं सगळं गेलं, मुलं वगैरे न्यूक्लिअर फॅमिली झाल्या, डेव्हलप झाल्या. तर ही स्वाभिमानी लोक आहेत. ही कधी 4-4 दिवस आम्हाला उपाशी असणारे वृद्ध पण भेटले, म्हणजे उपाशी राहतील पण ते कधी भीक मागत नाही किंवा काही नाही.
तर अक्षरशः ते आम्हाला ज्या वेळेला व्हिजिट करतो त्यावेळेला लक्षात येतं की भयानक स्थिती आहे. बापरे, निशब्दच आहे मी की इतकं भयान वास्तव आहे. आणि हे काही काल्पनिक गोष्ट नाहीये. पण खूप चांगलं आहे की या सगळ्यांना तुम्ही हात देताय. आणि 4-4 दिवस जे उपाशी राहून जगत होते, आज त्यांना 2 वेळचे घास तुम्ही भरवताय तुमच्या या संस्थेमार्फत. याच्यात अजून एक सांगायचं असं की हे जे वृद्ध आहेत हे आम्हाला अजून एक जाणवतं की आमचं ते किराणा येतोय म्हणून हे करतात, वाट बघत असतात असं नाहीये. अवलंबून नाही आहेत. पण हे जे आमची वाट बघतात, माझ्याकडे महिन्यानी एक माणूस येतो आणि तो म्हणतो, आजी काय करतेस, काय व्यवस्थित ना. हे जे 2 शब्द आम्ही बोलतो, काय तब्येत वगैरे ओके ना, तर ते ऐकायला इच्छुक असतात. त्या एक महिना आमची वाट बघतात. आणि समजा कधी कधी आमच्याबरोबर कोणी मिसेस असते किंवा कोण असेल तर बाय आली नाही बरेच दिवसात, बायला एकदा घेऊन ये परत. म्हणजे ते किराणा मालाकडे लक्ष नसतं. आणि आम्ही बऱ्याच वेळेला त्यांना विचारलं, तुम्हाला काही कमी पडतंय का, याच्यात अजून बदलू का. नाही बा, देतोयस तेच भरपूर आहे, असं ते त्यांच्या ग्रामीण भाषेमध्ये बोलतात. की त्या कधी कुठली इच्छा, एवढं मिळतंय मग अजून आपण घेऊया, ओरबाडून घेऊया, अजून काहीतरी मागण्या करूया, डिमांड करूया, असं कधीही चित्र आम्हाला या कोकण पट्ट्यामध्ये तर अजिबात मिळालेलं नाहीये. म्हणजे प्रेमाचे भूके लागते. आणि जे तुम्ही देताय किंवा जे त्यांच्याकडे आहे त्यामध्ये ते समाधान. बरोबर, खरंच खूप छान आहे. मला सांगा की या व्यतिरिक्त अजून तुमची संस्था काही काम करते का? या व्यतिरिक्त कसं होतं की आम्ही जे कार्यकर्ते आहोत, काम करणारे, हे पूर्ण वेळ कार्यकर्ते नाही होत. बरोबर. जो आपली मुलाखतीची सुरुवात होते की प्रत्येकाला काही ना काही करायचं असतं आणि प्लॅटफॉर्म नसतो. आणि मग दिवसातला काही वेळ, आठवड्यातला वेळ, महिन्यातला वेळ मला देता येईल, ह्या कन्सेप्टवर ही संस्था चालते. बरोबर. त्यामुळे आम्ही एकच समस्या निवडली आहे की या व्यतिरिक्त अजून आम्हाला वेळच नाही. बरेच जण असे लांबच्या ठिकाणी कामाला आहेत आणि सांभाळून तुम्ही म्हणजे वेळ देणं, त्याच्यामुळे हे नाही. पण काय झालं, 2021 साली महापुरामध्ये आम्ही बऱ्यापैकी सोशल मीडिया रिलेटेड अपडेट असल्यामुळे बऱ्याच जणांची चिपळूणसाठी विचारणा यायला लागली. म्हणजे अगदी विदर्भ, मराठवाड्यातून आम्हाला पैसे द्यायचे आहेत, हे द्यायचंय, वस्तू पाठवायच्या आहेत, तर तुम्ही घ्याल का. तर आम्ही अगोदर तयार नव्हतो. पण काय झालं की सगळेच चिपळूणमध्ये अडकले होते त्यावेळेला, कार्यकर्ते म्हणजे बाहेरगावचे. आणि मग आम्ही आमच्या ऑडिटरला विचारलं की पैसे घेतले तर चालतील का. तर ते बोलतील चालतील, ह्या आपल्याला कलमाखाली ते हे करता येईल, शीर्षकाखाली तुम्ही. मग आम्ही काय केलं, ते पैसे गोळा करायला सुरुवात केली. साधारण आजही हिशोब तोंडावरती आमच्या की 9,29,747 रुपये 97 पैसे मिळाले. आणि आमची एकमेव संस्था होती की ज्यांनी पैसे आले आणि खर्च कसे झाले हे पब्लिश केले महापुरामध्ये. म्हणजे 1 रुपया आम्ही पब्लिश केला. आता याच्यामध्ये आम्ही जबाबदारी कशी केली या व्यतिरिक्त, तो एक आमचा इन्सिडेंट चांगला आहे. आमच्याकडे पैसा आला, मग पैशाचं वाटप कसं करायचं, तर आम्ही असं ठरवलं की ज्यांच्यापर्यंत लोक पोचली नाहीत, म्हणजे अशी जी लोक होती ती झोपडीत राहायची आणि झोपडीमधलं सगळंच वाहून गेलं होतं. मग आम्ही त्यातले 10 जण, आम्ही 140 महिलांना 50,000 बिनव्याजी वाटले. 36 महिन्यामध्ये ते रिटर्न करायचे. त्यानंतर विकास पाटील सर म्हणून ते अप्रोच झाले होते, त्यांनी जवळजवळ 150 शिलाई मशीन पाठवल्या. मग ज्या टेलर काम करणाऱ्या होत्या त्यांचं आम्ही नारी शक्ती सखी म्हणून ग्रुप तयार केला व्हॉट्सअपला त्या काळामध्ये, त्यांना दिले. डॉक्टर चित्ते फॅमिली हे आमच्या संपर्कात आले, त्यांनी धनुर्वाताची इंजेक्शन्स आणली. या माध्यमातून आम्ही त्यावेळेला म्हणजे इव्हन अंतर्वस्त्रचा विचार सुद्धा त्यावेळेला कोणी केला नव्हता. आणि त्यावेळेला चिपळूणात प्रचंड समस्या होती. आणि मग आम्ही त्या निमित्तानं त्यावेळेला ते जवळजवळ 1 वर्षभर काम चाललं आमचं ह्या व्यतिरिक्त. बरोबर. आणि ते बऱ्यापैकी चांगलं काम झालं आमच्या हातून. खूप छान, खूप छान. कारण नेहमी तुम्ही मदत करतच होतात 16 सालापासून, पण ही विशेष गरज म्हणून तुम्ही त्यावर्षी केलीत. मला असं सांगा की अजून काय योजना आहेत का तुमच्या? आमच्या भविष्यातल्या योजना अशा आहेत की आमच्याकडे काही लिमिटेशन येतात. म्हणजे काय की आता वेटिंग जवळजवळ 1.5 वर्ष 25 जण आहेत, कारण आमची बफरची अट आहे. म्हणजे लोकांची मागणी भरपूर आहे, वृद्धांची रोज 2-3 नावं येत असतात, त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचायचं आहे. म्हणजे फंडिंग एक चांगल्या, अजून डोनर वाढले तर. दुसरं आम्हाला एक असं आहे की स्वतःची एखादी गाडी असावी, वाहन असावं, की एखाद्या वृद्धाचा फोन आला गावातल्या लोकांचा की त्यांना चिपळूणला कॉटेज घालवायचं आहे, की जेणेकरून त्या वृद्धेला मदत होईल. आणि थोडक्यात भविष्यामध्ये एक चांगला वृद्धाश्रम, म्हणजे तिथे
आम्ही पेमेंट करू शकू. आणि काही वृद्ध अगदी शेवटच्या स्टेजला आलेले असतात, त्यांना निदान 1-1.5 महिना व्यवस्थित ठेवता येईल, ट्रीटमेंट देता येईल, असे भविष्यातले आहेत. पण ते चांगला कधी सेटअप तुम्हाला थोडक्यात कायम स्वरूपाचा असा उभारायचा, ही एक तुमची योजना आहे. खूप चांगलं कार्य करताय तुम्ही. मगाशीच म्हटलं असं की जे खरंच गरजू आहेत त्यांना मदतीचा हात देताय. काय संदेश द्याल लोकांना, काय सांगाल? संदेश, आता मी काही मोठा नाही एवढा संदेश देण्या इतपत, तरी पण हे काम करत असताना असं लक्षात आलंय, भारतामध्ये प्रचंड लोक अशी आहेत की जी तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या समस्यांना मदत घेऊ इच्छितात. फक्त त्यांना एक विश्वास लागतो, आणि आम्ही विश्वासू आहोत हे आम्ही सिद्ध केलं. तर अजून वृद्धांच्या समस्या प्रचंड आहेत. वृद्ध निराधार प्रत्येक गावात आम्हाला 8 ते 10 वृद्ध असे दिसत आहेत. तर तुम्ही सुद्धा आमच्याकडे प्रोजेक्ट फाईल आहे, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. आमच्यासारखं तुम्ही तुमच्या भागामध्ये करू शकता. म्हणजे ही आकाशवाणीची मुलाखत जिथे जिथे जाते तिथून कोणीही मार्गदर्शनासाठी फोन केला तर आम्ही कधी उपलब्ध आहोत. आणि हे कसा कन्सेप्ट डेव्हलप करायचा, कसं जायचं, याचं पूर्ण मार्गदर्शन करू. पण ही तुम्ही गावातली पुढाकार घेऊन तरुणांनी आलं पाहिजे. छोटी छोटी मदत आहे ती प्रत्येकाने जर केली तर आपला खारीचा वाटा देऊन, जशी तुमची संस्था काम करते तशी आपल्या मुलाखतीची जी सुरुवात होती की इच्छा तुमच्याकडे असेल तर तुम्हालाही मार्ग सापडेल. असे काही गरजू असतील तर त्यांना तुम्हीही मदत करा, तुमच्या संस्थेपर्यंत त्यांना पोहोचवा. खरं तर ही समस्याच येऊ नये अशी इच्छा आहे, पण तरी सुद्धा तुम्ही हे जे काम करताय त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या संस्थेच्या कार्याविषयी आमच्या श्रोत्यांना चांगली माहिती करून दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.